नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. माय कोकणच्या सगळ्या वाचकांना आणि प्रेक्षकांना तसंच सर्व कोकणवासियांना माझा नमस्कार आणि या डिजिटल वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पंढरीचा आषाढी वारी सोहळा यंदा होऊ शकला नाही कोरोनाच्या महामारीमुळं. आषाढी एकादशी अगदी जवळ आली, पण आषाढी एकादशी पंढरपुरात तरी साजरी होणार नाही. आपापल्या गावांमध्ये घरांमध्येच ही एकादशी साजरी करावी लागणार आहे, कारण पोलिसांनी पंढरपुरात कर्फ्यू लावलाय आणि वारकरी प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांनी ठरवलं आणि त्यानुसार प्रातिनिधिक वारी फक्त होणार आहे. ज्या संतांच्या प्रमुख 7 संतांच्या पालख्या आहेत त्या उद्या पंढरपूरला जातील आणि विठुरायाची भेट या संतांशी प्रातिनिधिकरित्या घडवून आणतील. अशा पद्धतीने यंदाचा आषाढी वारी सोहळा होणार आहे. म्हणून या डिजिटल वारीच्या माध्यमातून आपण पंढरीची वारी आणि संतांचे विचार यांची उजळणी करत आहोत. गेल्या 2 दिवसांमध्ये आपण महिला संतांविषयी बोललो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने संत मुक्ताबाई, जी ज्ञानदेवांची धाकटी बहीण आहे, पण तिच्याकडे एक मोठेपणा आलाय, तो म्हणजे या भावंडांना उपदेश करण्याचे, त्यांचे अभंग लिहून घेण्याचं. संत नामदेव, संत विसोबा खेचर यासारख्या मोठ्या माणसांना उपदेश करण्याचं, त्याचबरोबर संत चांगदेवही आहेत, त्यांना उपदेश करण्याचं काम या संत मुक्ताबाईंनी केलेलं आहे. ज्ञानदेवांना नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम या मुक्ताबाईंनी केलेलं आहे. म्हणून या मुक्ताबाईंचा अधिकार संत मंडळीमध्ये फार मोठा होता. त्याचप्रमाणे दुसरा अधिकार हा संत जनाबाईंचा. संत जनाबाई या तर नामदेवांनाही मोठ्या होत्या, साहजिकच त्या मुक्ताबाईंनाही मोठ्या होत्या. नामदेवांनी जे संत मंडळ निर्माण केलेलं होतं, सगळ्या जाती जमातींमधून जे संत उभे केले होते, त्यांना लिहायला वाचायला शिकवलं होतं, या सगळ्या संतांचं संघटनाचं काम जनाबाईंनी केलं होतं, असं आपण काल बोललो. या संतांच्या घरामध्ये संतांचे ते आप्त न होती संत असं संतांनी म्हणून ठेवलंय. पण संत चोखामेळ्याचं घर आणि संत नामदेवांचं घर त्याला अपवाद होतं. संत नामदेवांच्या घरात 14 माणसं होती आणि 15वी ती दासी जने. ही जी 14 माणसं होती, सगळी माणसं लिहित होती. त्याच्यामध्ये नामदेवांची आई गोणाई ही लिहिते, पत्नी राजाई ही लिहिते, बहीण आऊबाई ही लिहिते, लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सगळ्या सुना आहेत त्या लिहित आहेत. त्यांची नारा, विठा, गोंदा, महादा हे जी मुलं आहेत ती पण लिहित आहेत. म्हणजे ही सगळी माणसं लिहित आहेत आणि नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामायण लिहिलं, त्याप्रमाणे शतकोटी अभंग मीही लिहू शकतो, मी शूद्र जातीचा असून शिंपी जातीचा असून, हे त्यांनी सिद्ध केलं आणि म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली, मी शतकोटी अभंग लिहिल. अर्थात ही अभंगांची संख्या पुढे पूर्ण झाली की नाही हे आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये दिसून येतं. संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये एकदा नामदेव गेले सुमारे 400 वर्षांनी आणि तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की माझी जी मी प्रतिज्ञा केलेली ती अपूर्ण राहिलेली आहे, उरले शेवटी लावू तुक्या, म्हणजे शेवटी माझ्याकडनं जे राहिलेलं आहे ते अभंग तू लिहायला पाहिजेस, अशी गळ संत तुकारामांना घालतात. आणि संत तुकारामांची जी लिहिण्याची प्रेरणा आहे ती तिथून सुरू होते. अर्थात हे 400 वर्षांनंतर. पण 13व्या शतकामध्ये संत नामदेवांचं कुटुंब या पद्धतीने लिहायला सुरुवात करतं. तसंच संत चोखामेळ्यांचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधली सगळी माणसं संत चोखामेळ्यांनी साक्षर केलेली आहेत. त्याच्या मागं प्रेरणा हे संत नामदेव आहेत आणि संत जनाबाई आहेत. 18 विश्व दारिद्र्य सहन करणाऱ्या सोसणाऱ्या संत सोयराबाई म्हणे चोखियाची महारी या नाममुद्रेने अभंग लिहिते. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग यासारखा नितांत सुंदर अभंग संत सोयराबाई जेव्हा लिहिते आणि तो 700-750 वर्षानंतर किशोरीताई आमोणकरांनी ऐकल्यानंतर शेवटी त्याची जी म्हणे चोखियाची महारी अशी जी नाममुद्रा आपण ऐकतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. याचं कारण 18 विश्व दारिद्र्य, गावकुसाबाहेर राहणं, गावाचं पडेल ते काम करणं आणि गरिबी सोसणं, हातातोंडाची गाठ पडत नाही अशा आयुष्यामध्ये एक त्या काळी दलित समजली जाणारी, अस्पृश्य समजली जाणारी एखादी स्त्री एवढे नितांत सुंदर अभंग लिहू शकते याच्यावर आत्ता आपला विश्वास बसत नाही. पण ते खरं आहे. आणि फक्त तेवढे सुंदर अभंगच त्यांनी लिहिलेले नाहीत, तर देवाला रोखठोक सवाल करणारे अभंगही त्यांनी लिहिलेले आहेत. समाजाला सुद्धा रोखठोक सवाल करणारे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. त्यावेळी इतर जाती जमातींचा, शूद्रांचा विटाळ मानला जायचा, असं सवर्ण त्यांचा विटाळ मानायचे, त्यांची सावली अंगावर पाडून घ्यायची नाहीत. त्याचप्रमाणे महिलांची जी विटाळाची जी मासिक धर्म आहे त्याला सुद्धा विटाळ मानायचे आणि त्यावेळी हा विटाळ मानू नये त्या प्रकारचे विटाळाचे अभंग हे सोयराबाई करून ठेवते. देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मात शुद्ध निर्मळ अशा पद्धतीचे अभंग या संत सोयराबाईंनी लिहून ठेवलेले आहेत. आणि एकदा तर संत चोखामेळ्याला जेव्हा पंढरीतल्या लोकांनी मारहाण केली त्याच्यावर चोरीचा आळ घेऊन, त्यावेळी अत्यंत रुद्रावतार धारण करते ही चोख्याची महारी आपल्या नावऱ्याला मारहाण केली आणि मग देव जेव्हा सोडवायला येतो, बैलांना जुंपलेलं असतं,
या संत चोखामेळ्याला आणि त्याला ओढायची शिक्षा दिलेली असते. त्यावेळी विठ्ठल तिथं वाचवायला येतो. त्यावेळी विठ्ठलाला ती तिथंच सुनावतीये आणि ती म्हणतीये तिच्या घरी एकदा विठोबा जेवायला आलेले असतात अमृतशुद्धीसाठी. तिच्या घरी स्वर्गातला अमृतशुद्धीसाठी तिच्या घरी पाठवलेलं असतं. असा एवढा मोठा तिचा अधिकार होता. ती लेखिका होती, बंडखोर लेखिका होती आणि एकदम खमकी बाई होती. नामदेवांनी तिचं ते वर्णन करून ठेवलेलं आहे. खाईले जेविले त्याचा हा उपकार, दुबळीचा भ्रतार मारुपासी, असं ती थेट देवाला विचारते. आणि काढी हात आता जाय पोट पोसण्या, असं देवाला ती सुनावते. आणि ते तिच्या रुद्रावताराचं वर्णन हे संत नामदेव महाराज करतात. आणि तिच्या संस्काराखाली संत कर्ममेळा वाढतात. म्हणजे तिचा मुलगा हा संत कर्ममेळा हा डॉक्टर आंबेडकरांचा जणू पूर्वजच आहे, पूर्वावतारच आहे, असं साहित्यिक श्रीम माटे यांनी म्हटलेलं होतं. आणि पहिला बंडखोर कवी असं नामदेव ढसाळांनी या कर्ममेळ्याचं वर्णन केलेलं आहे. कर्ममेळा म्हणतो, जन्म गेला उष्टे खाता, लाज नाहीये तुमच्या चित्ता, या पद्धतीचा अभंग ते म्हणतात. आणि विठ्ठलाला थेट प्रश्न विचारतात, आमुची केली ही न याती, लाज न वाटे तुझ श्रीपती. अशा पद्धतीची लाजच जणू ते देवाचे काढतायत. आणि तुला हा भेदभाव दिसत नाही का, हा भेदाभेद दिसत नाही का, आम्हाला एका वेळेचं 2 वेळेचं खायला मिळत नाही, आम्ही तुझी सेवा करतो तरी तू आम्हाला खायला काय मिळू देत नाहीत, समाजात मान का आम्हाला सन्मान मिळू देत नाहीत. अशा पद्धतीचा सवाल ते देवाला करतात. आणि पर्यायाने हा सवाल समाजाला केलेला असतो. म्हणून श्रीम माटे असं म्हणतात की हा डॉक्टर आंबेडकरांचा पूर्वज आहे. आणि ढसाळ असं म्हणतात की हा पहिला बंडखोर कवी आहे आणि त्याला घडवलाय या संत सोयराबाईने. तिची जी नणंद आहे ती नणंद म्हणजे निर्मळा, म्हणजे ही संत चोखामेळ्याची बहीण, ही सुद्धा त्याच तोडीचे अभंग करते. असं हे सगळं कुटुंब साक्षर होतं. आणि त्यातल्या त्यात या महिला ज्या होत्या त्या साक्षर होत्या, ते लिहित होत्या, त्या बोलत होत्या. संत जनाबाई जसं म्हणायला, डोईचा पदर आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी, तिचीच री ओढून, तिचाच वारसा, तिचीच लाईन, तिचीच रेघ पुढे या सगळ्या महिला संत ओढताना दिसतात. आणि देवाला थेट सवाल विचारण्याचं धारिष्ट या नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई ही करताना दिसतीये. ती गोणाई असं म्हणते एका अभंगामध्ये, नवमासावरी म्या वाहिला उदरी, आस केली थोर होसी म्हणून, देव पिसे करू नको ऐसे, बळे घर कैसे बुडविसी. मी 9 महिने या मुलाला पोटात वागवलेला आहे आणि तो थोर होईल, मोठा होईल म्हणून मी आशा केली होती, मला असं वाटत होतं हा मोठा होईल. पण ह्या माणसाला, या मुलाला देवाचं वेड लागलेलं आहे आणि जणू या देवाने आमचं घरच बुडवायला काढले, असं ही गोणाई म्हणताना दिसते. कैसी तुझं नाही लौकिकाची लाज, ह्याची थोर मज वाटत असे देवाला आणि त्याच्या या शिष्याला नामदेवाला. असे ही कडाकडा भांडताना, शिव्या देताना अशी ही गोणाई आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर ती परत विठ्ठलाला सुद्धा थेट बोलतीये, माझे घर त्वा पूर्वीच बुडविले, जे दर्शनाची आले बाळ माझे, आम्हा दुर्बळांचा करुणिया घात, केला वाताहात घराचा. माझं बाळ जेव्हा लहान होता तेव्हा मी त्याला नैवेद्य ठेवायला पाठवलं होतं. जेव्हा दामाशेट्टी घरी नव्हते तेव्हा तो तुला नैवेद्य द्यायला आला, तू तो नैवेद्य त्याचा खाल्लास आणि त्याच वेळी त्याच्यावर भुरळ पाडलीस. तेव्हाच मला शंका आली होती की माझं बाळ तुझ्या दर्शनाला गेलं, आता तू त्याच्यावर तुझे मोहजाल टाकणार म्हणून. आणि तसंच तू केलेलं आहे आणि आमच्या दुर्बळांचा बाकी तू घात केला आहे, माझ्या संसाराची वाताहत तू केलेली आहे. कारण माझं हे जे पोरगा आहे हा आमचा म्हातारपणीचा आधार आहे, कुटुंबाचा आधार आहे, घरातला करता आहे आणि तोच तुझ्या नादी लागला आहे, तर आम्हाला खाऊ कोल घालणार. अशा पद्धतीचा सवाल ही गोणाई म्हणजे नामदेवांची आई देवाला करताना दिसतीये. दुसरीकडे राजाई जी आहे, जी नामदेवाची पत्नी आहे, या सासू सुना मिळून अगदी देवाचा घाम काढतात असं आपल्याला म्हणता येईल. तिने तर एक आयडियाच केली. तिने काय केलं, रुक्मिणीला तिने धरलं आणि तिने सांगितलं, तू तुझ्या नवऱ्याला सांभाळ, माझ्या नवऱ्याला तो नादी लावतोय आणि तू जर त्याला सांभाळलं नाहीस, तू जर त्याच्यापासून त्याला दूर केलं नाहीस, तर मग ही नामयाची कांता भली नव्हे, मी राजाई माझं नाव सांगणार नाही, मग तू बघ मी किती वाईट आहे, असं ती रुक्मिणी मातेलाच सुनावते. असा हा राजाईचा अभंग आहे. अहो रुक्माबाई विठोबाशी सांगा, भ्रताराशी कागा वेडे केले, माझ्या नवऱ्याला का वेडे केलं, जरा विठोबाला तुमच्या जरा समजावून सांगा. वस्त्र पासर नाही खाया जेवयासी, नाचे अहर्निशी निर्लज्जासी. हे बाकी फार करुण आहे, कारण घरची एवढी गरिबी आहे त्या नामदेवांच्या. वस्त्र पासर नाही, खावया जेवयासी, अंगावर धड कपडा नाही, खायला अन्न नाही. आणि हा नामदेव अशा वेळी काहीतरी काम करून, कामधंदा करून 4 पैसे घरी आणावेत, खायला मुलाला बाळांना आणावं, हे सोडून तो काय करतोय, तर तुझ्या नवऱ्याच्या समोर म्हणजे विठोबाच्या समोर देवळामध्ये नाचतोय.
14 मनुष्य आहेत माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. माझ्या घरातली 14 माणसं आहेत ना, हे खूप खूप त्यांच्या दारिद्र्याचं हे जे वर्णन आहे, एवढा थोर माणूस, एवढा हा राष्ट्रपुरुष आणि समाजासाठी आयुष्य झोकून दिलेला, त्याच्या घरच्यांना साध्या अन्नासाठी पंढरपुरात दारोदार फिरावं लागत होतं. ही परिस्थिती राजाई तिच्या या अभंगामधून सांगते. 14 मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. आता पुढे ती रुक्मिणी मातेला धमकीच देते, बरा मार्ग तुम्ही उमजावून सांगा, नामयाची राजा भली नव्हे. आता हे मी तुला सगळं सांगितलंय, माझी परिस्थिती सांगितली आहे, गरिबीची परिस्थिती सांगितली, घरच्या माणसांची जी दाणात दाण उडाली आहे ती मी सांगितली आहे. आता जर तू तुझ्या नवऱ्याला सांभाळलं नाहीस आणि माझ्या नवऱ्याची जर सुटका केली नाहीस, म्हणजे विठोबाला सांगा नामदेवाची सुटका करा, नाही तर मग राजा याची कांता भली नव्हे, मग बाकी मी माझं काय रूप आहे ते तुला दाखवीन. अशा पद्धतीचं रुक्मिणीला धमकीच ही राजाई देते. आता हे अभंग जरी असे असतील देवाला सवाल विचारणारे, तरी त्याच्यात एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे त्या काळच्या सामाजिक परिस्थितीवरचं भाष्य आहे. त्या काळची ही सामाजिक परिस्थिती आहे, सामाजिक उतरंड आहे, दारिद्र्य आहे, म्हणजे आर्थिक व्यवस्था त्या काळातली समाजातल्या खालच्या घटकांची काय असेल ह्या पद्धतीचं उदाहरण हे अभंग म्हणजे आपल्याला दिसून येतात. तेव्हा या दोन्ही ज्या बायका आहेत, मग तिकडं सोयराबाई आणि निर्मळा असेल आणि इकडं राजाई गुणाई असतील, नंतर त्यांच्या लिंबाई, लाडाई, साखराई, येसाई ह्या ज्या सुना आहेत त्यासुद्धा काही बाई लिहिताना दिसत आहेत. आणि साहित्य सेवेत नामदेवांनी केलेल्या प्रतिज्ञेत फार मोठी मोलाची भर घालताना या महिला आपल्याला दिसतात. आणि याबरोबरच आपण आज इथं थांबूया, पण उद्या आणखी काही महिलांची आपण थोडीशी ओळख करून घेऊया. कालमर्यादेमुळं, या वेळेच्या मर्यादेमुळं आपल्याला सविस्तर काय त्यांच्या चरित्राचं विवेचन करता येणार नाही, पण त्यांच्या चरित्राला, त्यांच्या साहित्याला थोडा थोडा का होईना स्पर्श करून आपण पुढे जाऊया. आज इथंच थांबूयात. धन्यवाद.